लय मोठा आहे बाबा. लागणारी नाही माझं गाडी चांगली दहा म्हणजे मारून ती गाडी तुझी लंबी पाहिजे जवळ नाही पाहिजे थैली टाकायची पण पडली तिकून जाती पुरून थैली आहे का इथं थैली 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 खतात थैली काकू खतच थैली रिकामी खतच थैली इकडून काही टाकलं खतच थैली आणा एक मग काय ती थैली तर ती इकडं पाहणार आहे इकडंच पाहणार आहे असं इकडे येऊ दे ती झाली इकडून आली या मार्गाने आली नाही इकडून आली इकडून आली इकडून आली एखाद दोन सापडची चालती त्याच्यामुळे काय पाहिजे रिकामी आण नाही कधी एखाद दोन आणा असतील तर इकडे असतील त्या घरात आण लवकर चालली इकडे लवकर तिकून आली गाडी तिकून आलेली तिकून आलेली मला दिसत नाही तुम्ही चष्मा लावा ना इकडे खाली दिसत नाही ते एका जागा दिसत नाही गाडी दुसरी काही मिटकू नको जात असले इसको बोलते महाराज क्या महाराज खरं दिमाग इकडे महाराज हुशार आहे आहे का नाही गेली ती मारायचं का नाही मारायचं नाही हाताला नको तोंड बांधून घेत होतं दोरीन बांधून घे तोंड बांधायची थैलीच तोंड बांधून त्याच्यामध्ये आपण खूप मोठा साप पकडलाय घ्या आता याच्यात दोरी बांधायला काय देऊ नका घेणारी व्यक्ती एकटाच जाते फक्त पाहिल्या बरोबर झालं तर बांधून दोरी लंबी आवळून घ्या आवळून घ्या तोंड वरी नाही आलं पाहिजे तिचं अहो तोंड वरी नाही आलं पाहिजे नाही पण ते खाली बांधलं पाहिजे काय नाही धरायला वरी मोकळी काढी का बांधा त्याच्यामध्ये जो आपल्याला नेहमीसाठी या रोडनं परेशान करत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गाडीच्या आडवं जात होता आणि जाणारे येणारे लोक सरासरी भेट होते असा भीती दाखवणारा साप आज आपण या ठिकाणी मोठ्या युक्तीनं आणि चतुराईनं पकडलेला आहे. साप पकडण्यासाठी मी खूप शेतात होतो, कविता तयार करत होतो, इतक्या लांबून शेतातून साप आला. जर तुमच्या शेतात किंवा शेतातला नाही समजा पण तुमच्या घरामध्ये जर साप निघाला तर अवश्य 9011854998 वर फोन करा आणि रामप्रसाद थोरात महाराजांना अवश्य बोलवा, जेणेकरून आपण असा साप पकडून जंगलामध्ये रिस्की करू. एवढं मात्र काका दोन शब्द बोल बोला काका. रामप्रसाद या सर्प मित्र आहे, हा खरंच आज जाणवला आम्हाला.
आणि आमच्या एवढ्या मोठ्या घरामध्ये अर्ध्या मिनिटात जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत त्यांनी साप बिलकुल एका थैलीत घातला. तो खरंच खूप हुशार मुलगा आहे. कौतुक किती केलं तरी कमीच आहे. खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि अतिशय त्याच्या बुद्धिमानानं बौद्धीनं आणि या सर्प पकडण्याच्या बाबतीत त्याच्या ज्ञानाला अतिशय किंमत देणं भाग आहे. सरांनी प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. एक स्तुतीच पात्र आहे. तीच पात्र असून हे प्राध्यापक आहेत, माजी प्राध्यापक. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल शेअर करा, जेणेकरून इतरांच्या लोकांच्या अंगातली भीती जाऊ द्या आणि हा माझा नंबर त्यांना अवश्य शेअर करा. धन्यवाद मित्र हो. नमस्कार मित्र. त्या ऑटोवाल्याला ऑटोत जाऊन त्या ऑटोवाल्याची पाठवून ऑटोला एकदा गाडी नका आता हा साप आपण खूप लांब आलो त्याला रेस्क्यू करण्यासाठी आणि हा धामीन नावाचा साप आहे. हा धामीन नावाचा साप घरातील अंडे, झाडावरील अंडे किंवा झाडावर पिलांचे पक्ष्यांचे पिल्ले हा खातो. घरातील उंदीर हा खाणारा आहे. हा विषारी साप नाही. धामीन जातीचा साप अतिशय चपळ असतो आणि लांब असतो. त्याला असा फणा काढता येत नाही. डसला तरी सरासरी काही होत नाही अशा प्रकारचा साप हा आहे. आपण आता या ठिकाणी त्याला सोडतोय, रेस्क्यू करतोय. आणि सर्वात लवकर आणि सर्वात फास्ट पकडलेला हा साप आहे. याला म्हणजे जास्त वेळ लागलेला नाही. 3 मिनिटातच पकडला. बघा आता रेस्क्यू होतो त्याच्यामधून.
मोठं आहे ना बाहेर काढ. थैलीमध्ये हा उंदीर आणि एक बेंडूक गिळून गेलेला होता त्यानं. पण आपण थैलीमध्ये पकडल्यामुळं त्यांनी हा बेंडूक आणि उंदीर सोडून दिला आणि तो थैलीतून त्यांना त्याचा मार्ग पळ काढण्याचा केला. तर आपण आता ही थैली आणि हे उंदीर आता इथेच सोडतो. चला, नमस्कार, धन्यवाद मित्र हो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की हात जोडून करतो, शेअर करा मात्र नक्की. पटलं तर घ्या, हे चॅनल आपलं पाहण्याचं विसरू नका. एवढा मोठा प्राणी घरातली करतो सवयी.